या 15 वर्षी ग्रंथ महोत्सव होत असताना आम्हाला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर नगरी हे नाव द्यावं लागलं, याबद्दल मनापासून तसं दुःख होत आहे। कारण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे महाराष्ट्रामध्ये जसे प्रसिद्ध होते तसेच सातारमध्ये या ग्रंथ महोत्सवामध्ये मदत करणारे म्हणूनही आम्हाला प्रसिद्ध होते असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। दरवर्षी ग्रंथ महोत्सवामध्ये विविध कार्यक्रम होत असताना त्यामध्ये आम्हाला वक्ते मिळवून देणे, मदत करणं, काही चांगलं सुचवणं हे काम ते कायम करत असत। त्यामुळं या नगरामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय कुलगुरू, माननीय प्राध्यापक डॉक्टर NJ पवार, आजच्या या समारंभाच्या अध्यक्षा, लोकसाहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर तारा बहाळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मान्य सौ अरुणादेवी पिसाळ, शंकर सारडा, प्राचार्य यशवंत पाटणे, त्याचबरोबर मकरंद गोंधळी, प्रदीप कांबळे, साहेबराव होळ, आमचे उपशिक्षणाधिकारी नरळे साहेब, राजेंद्र माने, लगो जाधव, प्राध्यापक पाटील आणि इतर सर्वजण। त्यामुळे ह्या ग्रंथ महोत्सवामध्ये विशेषतः डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावर आम्ही बरेच विषयावर चर्चा घडवून आणली। प्रथमतः मी या ठिकाणी आपणा सर्वांचं स्वागत करतो। गेल्या वर्षीच 14व्या ग्रंथ महोत्सवामध्ये साहित्यिक यशवंतराव चव्हाण नगरीमध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी मी माझे साहित्य आणि आजचे साहित्य या विषयावरील मनोगतामध्ये युवा साहित्य अकादमी विजेता धर्मकीर्ती सुमंत यांच्यावर मनोगत व्यक्त केले होते आणि हे करत असताना त्यांनी ग्रंथ महोत्सवाला बळ देण्यासाठी आवश्यक भाषणे केले होते। त्यामुळं आम्हाला त्यांची जास्त आठवण होणं हे अतिशय महत्त्वाचं वाटतं। ग्रंथ महोत्सव आणि मिनी मराठी साहित्य संमेलन यामध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत वाचनासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची पुस्तके व ग्रंथ उपलब्ध करून दिली जातात।